माझ्या मतदारसंघातील मालाड पूर्व येथील नागरी निवारा वसाहतीतील महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार 2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीच्या भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याकरता देय असलेली रक्कम 1% पेक्षा अधिक रक्कम न आकारण्याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील अर्ज केला होता। तिकडे असणाऱ्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांनी देखील अर्ज केला होता। आणि अध्यक्ष महोदय, ही जी नागरी निवारा वसाहत उभी राहिली ती या नागरी निवारा वसाहतीचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला असेल तर लोकनेत्या मृणालताई गोरे यांच्या आंदोलनातून या ठिकाणी ही वसाहत उभी राहिली आणि जवळजवळ 30,000 लोकवस्तीची ही वसाहत आहे। नागरी निवारा प्रकल्प 113 सहकारी गृहनिर्माण संस्था असून त्यामध्ये 6,214 सदनिका व जवळपास लोकवस्ती असलेल्या वसाहत आहेत। त्याच्यामध्ये 109 व्यापारी गाळे आहेत। अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे की या वसाहतीमध्ये माननीय मंत्री महोदय आपण विचार करा की या वसाहतीमध्ये कोण राहतंय तर प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटातील लोक या ठिकाणी वास्तव्य करतात। कोण आहे त्याच्यामध्ये? भाजी विक्रेते आहेत, रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, गटाई व्यवसाय करणारे आहेत, सुरक्षक आहेत, असे 30,000 लोक आहेत। आणि अध्यक्ष महोदय, 100% मराठी माणसाची वसाहत आहे। 100% अल्प उत्पन्न गटातील मराठी माणसाची वसाहत आहे। आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटा वर्ग 2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीच्या भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याबाबत 2025च्या नियमानुसार सहकारी ग्रामीण संस्थांसाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटा वर्ग 1 च्या रूपांतरित करण्यासाठी प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या 10% आकारण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। यासाठी आपण अनेक बैठका घेतल्या आणि शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो नागरी निवारा वसाहतीतील 25 वर्षापूर्वी दुर्बल घटकांसाठी बांधण्यात आलेल्या शिवाय 62 एकर जमिनीची किंमत प्रकल्प सुरू होण्यापूर्वी 113 गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून शासनास भरण्यात आलेली आहे। आणि याकडे लक्ष वेधू इच्छितो। त्यामुळे मला असं वाटतं की 10% रक्कम गृहनिर्माण संस्थांना भरणं हे आता अशक्य आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की नागरी निवारा संकुलातील 100हून अधिक संस्थांनी अभिहस्तांतर प्रक्रियेत सहभाग घेतला असून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संस्थांना मिळकतीचे अभिहस्तांतर पत्रक केलेले नाही हे देखील आहे। आणि त्यामुळे माझी विनंती अशी आहे की याच्यावरती माननीय सरकारने आणि मंत्र्यांनी पॉझिटिव्हली विचार करावा आणि राज्य शासनाने 200-300 चौरस फुटाचं क्षेत्रफळ असणाऱ्या घराचे आकरण असलेल्या गृहनिर्माण संस्थांसाठी शासनाने 2025च्या सुधारित प्रश्नानुसार आकारण्यात आलेल्या 10% रक्कम भरणे हे गृहनिर्माण संस्थांना आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही। आणि म्हणून राज्य गृहनिर्माण संस्थेच्या आकारण्यात येणाऱ्या देय शुल्क 1% पेक्षा कमी आकारण्यात यावे अशी माझी विनंती आहे। आणि म्हणून मंत्री महोदय, मी खरोखर अत्यंत तळमळीने या सभागृहात बोलतोय की लोकनेता मृणालताईमुळे जमीन मिळाली, 30,000ची वस्ती आहे, सर्व जे आहेत ते अल्प उत्पन्न गटातील लोक आहेत आणि मराठी माणसाची वसाहत आहे। आणि या मराठी माणसाला मुंबईमध्ये टिकायचं असेल तर खऱ्या अर्थाने सरकारने आता या दृष्टीने बघायला पाहिजे की यांचं भरण्याची क्षमता नाहीये। आणि त्यामुळे पुनर्विचार करून मंत्री महोदयांनी कॅबिनेटकडे जाऊन याबाबतचा निर्णय घ्यावा आणि याबाबत हे जे 10% पेक्षा कमी आपण मागतोय 1% पर्यंत ते करण्याच्या दृष्टीने मला वाटतं आपण हा निर्णय घ्याल अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, माननीय सुनील प्रभूजी यांनी अत्यंत महत्वाची लक्षवेधी सभागृहात आणली आहे। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये एखादी व्यक्ती असेल, संस्था असेल, कृषी संस्था असतील, वाणिज्य औद्योगिक रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, यांचा वापर जो आपण कब्जे हक्काने भाडेपट्ट्याच्या जमिनी दिल्या आहेत त्याचा वर्ग 1 मध्ये वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्याकरता 8/3/2019 ला महसुली MLRC कोड मध्ये आपण काही सुधारणा केल्या आणि काही नियम प्रसिद्ध झाले 2019 ला। त्यामध्ये ही गोष्ट खरी अध्यक्ष महोदय की रहिवासी जर आपण वर्ग 2 चा वर्ग 1 करत असेल त्याचे वेगळे दर आपण लावतो एकूण रेडी रेकनरच्या। माननीय सुनील प्रभूंचं म्हणणं असं आहे की जे अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे जे वर्ग आहे या वर्गांना क्लास 2 चा क्लास 1 करण्याकरता व्याज 10% आपण लावतो की जे थोडे
सक्षम गृहनिर्माण प्रकल्पाचं त्या ठिकाणी क्लास 2 क्लास 1 करायचं असेल आणि 5% लावतो आपण प्रधानमंत्री आवास योजनेत बसणारे अल्पभूधारक अत्यल्पभूधारक अशा आपण त्याचा विचार करतो ते 5% पर्यंत आहे. पण या ठिकाणी दुसरा एक नियम आहे सुनील प्रभूजी, त्या नियमात गेलं तरी अडचण नाही, त्याला क्लास 2 क्लास 1 ची गरजही पडत नाही. आपण जर या जमिनीला ज्या तुम्ही सदनिका हस्तांतरण करणार आहे, वाणिज्य वापर करणार आहे, इमारतीचा पुनर्विकास करणार आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे, केवळ जिल्हाधिकाऱ्याची पूर्व परवानगी त्या पुनर्विकासाला, त्या हस्तांतरणाला, त्या संपूर्ण जे काही तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असेल क्लास 2 ठेवणे, त्याला मग त्या ठिकाणी पैसे भरायची गरजही पडत नाही. त्यामुळे मला वाटतं जर आपला उद्दिष्ट पूर्ण होत असेल आणि जर त्या ठिकाणी जे पुनर्विकास करायचा असेल किंवा अजून काही बाबी त्या ठिकाणी त्या मूळ खातेदाराला करायचे असतील तर अशा लोकांना क्लास 1 करायची गरज नाही आहे. क्लास 1 करायचंच असेल तर मात्र 5% पर्यंत आपण त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सारख्या योजनेंना 25% त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी लोक असतील तर आपण करतो. पण मला असं वाटतं की तुम्ही जो प्रकार सांगता त्याला क्लास 1 करायची गरज नाही. क्लास 2 मध्ये फक्त कलेक्टरची परवानगी तिथल्या बांधकामाला, तिथल्या पुनर्विकासाला, तिथल्या ट्रान्सफर्सला घ्यावी लागतं असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यामुळे त्या संबंधित वसाहतीमधल्या राहणाऱ्या लोकांना नेमकं कुठल्या पद्धतीचा विकास करायचा आहे, कुठल्या पद्धतीचा पुनर्विकास करायचा आहे किंवा हस्तांतरण करायचं आहे, वाणिज्य वापर करायचा आहे, यावर मात्र हा निर्णय घेण्यात येईल. आणि राहिला प्रश्न दुसरा की अत्यल्प अल्पभूधारक सोसायटी ज्या आहेत किंवा ज्याचं उत्पन्न अत्यंत कमी आहे त्याकरता अजून 5%च्या खाली येता येईल का किंवा 10%च्या खाली येता येईल का, याकरता मंत्रिमंडळासमोर जावंच लागेल, कायद्यात सुधारणा करावी लागेल, त्यामध्ये विचार करू. पण मला वाटतं की जर दुसरा विषय जो आता स्टँडिंग आपल्याकडे कायदा आहे की क्लास 2 मध्ये सुद्धा आपण साऱ्याच परवानग्या कलेक्टरला सांगून देऊ शकतो, तर स्टँडिंग आपण त्या ठिकाणी नियमाचा वापर करायचा की क्लास 1च करायचा आहे यावर याचा पुढचा निर्णय करता येईल. लोक अल्पभूधारक आहेत, 200-300 चौरस फुटाची घरं आहेत आणि हे पैसे भरू शकत नाही. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की 10% जे आपण रक्कम नेमलेली आहे मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा विचार करावा आणि 1%पेक्षा कमी रक्कम घेतली तरच या मराठी माणसाची घरं टिकणार आहेत. नाही तर या मराठी माणसाला शक्य नाहीये, मुंबई सोडावी लागेल. अध्यक्ष महोदय, अरे तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा. मराठी भाषिक नाही, अध्यक्ष महाराज, माझी एक सूचना आहे, अतिशय समर्पक उत्तर आदरणीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी दिलं आहे. फक्त माझी एक सूचना आहे, मराठी माणूस हा शब्द आगेनी आम्ही भावनिक झालो. मान्य बावनकुळे साहेबांनी चांगला मार्ग सांगितला आहे. फक्त बावनकुळे साहेब तुम्ही एकदा बैठक घेतली पाहिजे आणि प्रभू साहेब आहे, त्यांचं नाव प्रभू आहे, त्यांना निर्णयाचा प्रसाद योग्य पद्धतीने द्या. म्हणजे मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की मराठी भाषिक मराठी व्यक्तीचं संरक्षण हे सरकार करताय, हे प्रभू साहेब योग्य ठिकाणी पोहोचवतील.